डोंबिवली मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयी झाल्याबद्दल आमदार रवींद्र चव्हाण यांचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी बुधवारी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांचा तब्बल 77,106 मतांनी पराभव करून विजय मिळवला। याबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उरण तालुका अध्यक्ष रवी शेठ भोईर, पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली शहर अध्यक्ष रवींद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, बबन मुकादम, डॉ. अरुण कुमार भगत, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, समीर ठाकूर, विकास घरत, राजू शर्मा, अमर पाटील, नरेश ठाकूर, विकास घरत, तेजस कानपेळे, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, जिल्हा चिटणीस अमरीश मुकल, कामगार नेते जितेंद्र घरत, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, किशोर चौतमल, कीर्ती नवघरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, विनायक मुंबईकर, पनवेल शहर उपाध्यक्ष अमित ओझे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, राकेश भुजबळ, रमेश मुंडे, भाऊ भगत, उरण तालुका सरचिटणीस सुधीर पाटील, दशरथ म्हात्रे, सनी यादव, चंद्रकांत कडू, प्रवीण बेरा, ज्ञानेश्वर पारिंगे, भाऊ भगत, हॅप्पी सिंग, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, रुपेश नागवेकर, प्रदीप भगत, राजेश गायकवाड, सुरेश सकपाल, विठ्ठल मोरे, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, आदित्य भगत यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या।